नमस्कार. आज आपण जे सेक्टर 34 आणि 36च्या रिलेटेड जे पोझिशन का डिले होत आहे? पोझिशन कोणत्या कारणामुळे म्हणजे थांबलेलं आहे? आपल्याला पोझिशन का मिळत नाही? आज त्याची माहिती घेण्यासाठी सिडको भवनला गेलो होतो. तेथे गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली, ते आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत. तरी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर चला, आज आपण जे प्रश्न आपण घेऊन गेलो होतो, त्या एक-एक प्रश्नांची माहिती आपण आज बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, अदर चार्जेस पैसे रिफंड. अदर चार्जेस पैसे रिफंड यांच्याबद्दल जर सांगायचं बोललं तर ते तिथल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला असं सांगितलं, की अदर चार्जेस जे सेक्टर 34 आणि 36 ज्यांनी अदर चार्जेस पैसे भरलेले आहेत आणि ज्यांनी पैसे भरलेले नाही आहेत. तर ज्यांनी पैसे भरलेले नाहीत, त्यांनी ते पैसे भरायचे नाही आहेत, ते माफ झालेले आहेत, असे आपल्याला सांगण्यात आलेले आहे. ज्यांनी पैसे भरले आहेत, त्यांना ते पैसे लवकरात लवकर रिफंड करण्यात येईल. रिफंड करण्यासाठी डिले होण्याचं एकमेव कारण म्हणजे ज्यांनी पैसे भरलेले आहेत ते आणि ज्यांनी पैसे भरलेले नाही आहेत ते, अशी त्यांची वर्गवारी करण्यात म्हणजे वेळ लागत आहे. त्यामुळे जे अदर चार्जेस पैसे रिफंड मिळण्यासाठी वेळ लागत आहेत. हे तिथे माहिती गेल्यानंतर आपल्याला तेथून तेथील जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. प्रश्न नंबर 2, रजिस्ट्रेशन झाल्यावर वेळ किती मिळणार? रजिस्ट्रेशन झाल्यावर वेळ किती मिळणार याचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे, की समजा जर रजिस्ट्रेशनची लिंक जर 1 मेला आली, एक्झाम्पल नुसार मी सांगत आहे, तर तिथून आपल्याला 30 दिवसांचा वेळ मिळतो. म्हणजे घराचं रजिस्ट्रेशन जेव्हा लिंक येईल, तेव्हा लिंक आल्यानंतर आपल्याला जवळपास 30 दिवसांचा वेळ मिळतो घराचं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी. तर हा प्रश्नाचं पण निराकरण आपल्याला तिथे गेल्यानंतर हे त्यांच्याकडून मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 3, जो मला मेसेज आलेला होता, की रेश्मा नेर्लेकर यांचा, की त्यांना फॉर्म भरला होता जनरल कॅटेगरीमधून, पण त्यांना घर अलॉटमेंट झाले हँडिकॅपमध्ये. तर त्यांनी मला असा प्रश्न केला होता, की "बा हे घर मला मिळेल का दुसरं चेंज करून?" कारण की त्या घराचं जे आतील जे वर्क आहेत, ते हँडिकॅप पर्सनसाठी केलेले आहेत. तर मी त्यांना हा प्रश्न विचारला, तर त्यांनी मला असं उत्तर दिलं, की टेक्निकल एररमुळे असा म्हणजे अलॉटमेंट झालेलं असेल. पण त्यांचं पण आमच्याकडे ॲप्लिकेशन आलेले आहेत. ते ॲप्लिकेशन आम्ही जे आहे त्यांच्यावरती विचार करत आहात. हे ॲप्लिकेशन जर त्यांना जर हे घर नको असेल, तर आता जी खाली जी घरं होती, जे जे 2024 मध्ये त्यांची आता जी लॉटरी निघालेली आहेत. पण त्याच्यामध्ये जे घरं आता खाली राहतील, जर त्याच्यामध्ये जर घर खाली राहिलं, तर त्यांना ते घर अलॉटमेंट केलं जाईल. त्यामुळे 2024ची जी लॉटरीचा निकाल लागल्यानंतरच त्यांना हे जे हँडिकॅपमधून ज्यांना घर मिळालेलं आहे, हे त्यांचं निराकरण होईल. असे त्यांच्या बोलण्यानुसार आपल्याला कळालेलं आहे. प्रश्न नंबर 4, बँक हाऊस ॲग्रीमेंट मागत आहेत. म्हणजे बँकेचे लोकं ॲग्रीमेंट मागत आहेत. हाऊस ॲग्रीमेंट द्या असे म्हणतात. असा एकांचा प्रश्न होता. तर हा प्रश्न त्यांच्याकडे मागितल्यानंतर ते सर बोलले, की हाऊस ॲग्रीमेंट हे तुम्हाला जेव्हा घराची लिंक येईल, जेव्हा घराचं रजिस्ट्रेशन होईल, जेव्हा तुम्ही घराचं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी भरसाल, तेव्हा ते तुम्ही जेव्हा बँकेकडून लोन घेतात, हे आपल्याला ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे गहाण ठेवावे लागतात. तर तुम्ही त्यांना हे सांगा, की अजून आमचं घराचं रजिस्ट्रेशन बाकी आहे. जेव्हा घराचं रजिस्ट्रेशन होईल, जेव्हा घराचे आम्हाला डॉक्युमेंट मिळतील, तेव्हा हे डॉक्युमेंट आम्ही तुमच्याकडे सबमिट करू. असं ह्या प्रश्नाचं निराकरण आहे. त्यानंतर मला प्रश्न विचारण्यात आलेला होता, की टँकरने पाणीपुरवठा होणार का? असे आपले विनरांनी मला मेसेज केलेला होता. तर त्यांनी सांगितले, की याची माहिती तर माझ्यापर्यंत नाही आलेली आहे. पण तुम्हाला तेथील जे अधिकारी आहेत, ते तुम्हाला याची माहिती देईल. कारण की माझ्याकडे या टँकरने पाणीपुरवठा होणार का याची तर काही माहिती नाही आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, स्टॅम्प ड्युटी किती? तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, की स्टॅम्प ड्युटी किती? ज्यांना ई-डब्ल्यू-एस ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमधून ज्यांनी अर्ज सादर केलेले आहेत, त्यांना ई-डब्ल्यू-एससाठी त्यांनी सांगितले ₹1000 तुम्हाला जे स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर 1% एल-बी-टी,
1% मेट्रो सेस आणि 1% रजिस्ट्रेशन, म्हणजे असे 3% आणि 1,000 रुपये. म्हणजे घराची व्हॅल्यू जर फॉर एक्झाम्पल 20,000 असेल, तर एल-बी-टी, मेट्रो सेस आणि रजिस्ट्रेशन असे 3% झाले. म्हणजे 60,000 रुपये ते आणि 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी, म्हणजे असे तुम्हाला 61,000 रुपये, म्हणजे 20,000 रुपये घराची जर व्हॅल्युएशन असेल तर. आणि एल-आय-जीसाठी त्यांनी असं सांगितलंय, की जर ज्यांना एल-आय-जीमध्ये घर लागलेलं आहे, त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, की ज्यांचे इन्कम ज्यांनी लॉटरीमध्ये फॉर्म भरले होते, त्यावेळेस जे इन्कम प्रूफ दिलेले आहेत, त्याच्यानुसार आता तुमचं इन्कम किती आहे ते येथे ग्राह्य धरल्या जाणार नाही. जर तुमचं इन्कम जर 6,00,000च्या आतमध्ये आहे, जसे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करताना आय-टी-आर किंवा इन्कम सर्टिफिकेट त्यांच्याकडे जमा केले असेल, तर त्याच्यानुसार ती वर्गवारी करण्यात येईल. ज्यांनी 6,00,000च्या आतमध्ये इन्कम तेथे दाखवलेलं आहे, त्यांना स्टॅम्प ड्युटी ₹1,000, रजिस्ट्रेशन, मेट्रो सेस आणि एल-बी-टी, म्हणजे जे ई-डब्ल्यू-एस यांना जी रजिस्ट्रेशन फीज आहे, तीच एल-आय-जी वाल्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन फीज लागणार आहेत. एल-आय-जी कॅटेगरीमध्ये ज्यांची इन्कम 6,00,000च्या आतमध्ये आहे. आणि ज्यांनी 6,00,000च्या वर इन्कम तिथे दाखवलेलं आहे, जसे की माफ करा, इन्कम टॅक्स रिटर्न आणि इन्कम सर्टिफिकेट जोडून तुम्ही ज्या फायनान्शियल इयरमध्ये जिथे तुम्ही ते डॉक्युमेंट सबमिट केलेले असेल, आता तुमचं इन्कम ग्राह्य धरला जाणार नाही. तुम्हाला 5% ही स्टॅम्प ड्युटी लागेल, 1% एल-बी-टी, 1% मेट्रो आणि 1% रजिस्ट्रेशन चार्ज. म्हणजे असे तुम्हाला टोटल हा खर्च येणार आहे. ओके, इथपर्यंत माहिती समजली. त्यानंतर आपला नेक्स्ट प्रश्न आहे. हां, एक प्रश्न मला आलेला होता, की 2022 मध्ये सर आम्हाला लॉटरी लागलेली आहे, तर आम्हाला पी-एम-ए-वायचा लाभ मिळणार का? तर याचं उत्तर त्यांनी असं सांगितलेलं आहे, की पी-एम-ए-वाय ही 2022 म्हणजे 31 मार्चला ही जी पी-एम-ए-वाय ही सबसिडी बंद करण्यात आलेली होती. पण आता परत ती सुरू करण्यात आलेली आहे. पण याच्यामध्ये जे इन्कम कॅटेगरी आहे ती ई-डब्ल्यूसाठी 6,00,000 रुपये करण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्याचे इन्कम 6,00,000 रुपये आहे, त्यांनाच या सबसिडीचा लाभ मिळणार आहे. ज्यांना लॉटरी 19, 20, 21, 22, 23 जेव्हा ज्यांनी या ॲप्लिकेशन म्हणजे या इन्कमनुसार ज्यांनी अर्ज सादर केलेले होते, तर त्याच्यामध्ये ही सुविधा बंद होती. म्हणजे म्हणण्याचा अर्थ, जर 2019 मध्ये ज्यांना लॉटरीमध्ये घर लागलेलं आहे, त्यांचं इन्कम जर ई-डब्ल्यू-एसमध्ये जर त्यांनी अप्लाय केला, तर त्यांना पी-एम-ए-वायचा लाभ मिळणार आहे. एल-आय-जी कॅटेगरीमध्ये जर त्यांनी केलेलं आहे, तर त्यावेळेस ती ही सुविधा चालू होती. त्यांना पण मिळणार आहे, म्हणजे 2019 वाल्यांना. पण जे आता 2022च्या नंतर जी ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी त्यांनी 6,00,000ची दिली, तर त्यांनाच मिळणार आहे. एल-आय-जी कॅटेगरीवाल्यांना हा लाभ मिळणार नाही, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि हां, सिडको भवनला खान सरांची मीटिंग अरेंजमेंट करायची होती, पण तिथे वेळ नसल्यामुळे मला तिथे जाणे नाही जमले. त्यामुळे त्या सरांसोबत मीटिंग अरेंजमेंट नाही झाली. हां, त्यानंतर आता हा शेवटचा प्रश्न आहे, पोझिशन कधी मिळणार आहे? तर पोझिशनबद्दल त्यांनी जे तिथचे अधिकारी आहेत, त्यांनी असे सांगितले, की पोझिशनसाठी आपण ओ-सी मिळवण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे, म्हणजे अर्ज सादर केलेला आहे. सेक्टर 34 आणि 36. तर पोझिशनसाठी जी ओ-सी लागत आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रश्न सांगितले. एक एअरपोर्ट हाईट आणि दुसरं कन्सिस्टिव्ह एस्टॅब्लिशमेंट पोल्युशन, असे 2 प्रकार असतात ओ-सी मिळवण्यासाठी. त्या ते बिल्डिंगसाठी ओ-सी मिळवण्यासाठी ह्या 2 गोष्टीची गरज असते. जेव्हा ह्या 2 गोष्टी फायनलाईज होतील, तेव्हा आपल्याला ओ-सी मिळेल आणि ही प्रोसेस 1 महिना चालणार आहे, असे तिथले अधिकारी आपल्याला सांगत होते. आणि ही जी माहिती आहे, हे जे तिथले अधिकारी आहेत, त्यांनी आपल्याला असं सांगितले, की ही जी माहिती आहे, हे मी जेव्हा तिथे जे कन्स्ट्रक्शन करणारे जे अधिकारी आहेत, त्यांच्याशी फोनवरून वार्तालाप केल्यानुसार त्यांच्याकडून मला ही माहिती मिळालेली आहे. अशी ही माहिती आता आपल्याला जी समजली असेल, अशी मी तुम्हाला ग्राह्य धरतो. दिलेली माहिती जर योग्य असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझी अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्हिडिओला वॉच केल्याबद्दल धन्यवाद.